संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश 7वा समुल्लास ईश्वर विषय भाग 1 देवता व परमेश्वर। ऋचोऽक्षरे परमे व्योमन् यस्मिन् देवा अधिविश्वे निषेधुः यस्तन्न वेद किं ऋचा करिष्यति य इत्तद्विदस्तमे इमे समासते। ऋग्वेद मंडल 1 सूत्र 164 मंत्र 39। जो सर्व दिव्य गुण कर्म स्वभाव व विद्या यांनी युक्त आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी सूर्य आदी लोक स्थित आहेत, जो आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक आहे व जो सर्व देवांचा देव आहे, त्या परमेश्वराला जे लोक जाणत नाहीत, मानित नाहीत व त्याचे ध्यानही करीत नाहीत, ते नास्तिक व निर्बुद्ध लोक सदैव दुःखसागरात बुडालेले राहतात। मात्र जे लोक त्याचीच जाणीव बाळगतात, ते सर्व सुखी होतात। प्रश्न: वेदामध्ये ईश्वर अनेक आहेत, ही गोष्ट तुम्ही मान्य करता की नाही? उत्तर: आम्ही ते मान्य करीत नाही, कारण चारही वेदामध्ये असे कुठेही लिहिलेले नाही की ज्यायोगे ईश्वर अनेक आहेत हे सिद्ध होऊ शकेल। एवढेच नव्हे तर ईश्वर एक आहे असेच सर्वत्र म्हटले आहे। प्रश्न: मग वेदामध्ये ज्या अनेक देवतांचा उल्लेख येतो त्याचा अर्थ काय? उत्तर: जे दिव्य गुण बाळगतात त्यांना देवता असे म्हणतात। उदाहरणार्थ, पृथ्वीमध्ये दिव्य गुण आहेत म्हणून ती देवता, परंतु तिला कोठेही ईश्वर अथवा उपासनीय मानण्यात आलेले नाही। पहा, ऋचो अक्षरे या वर दिलेल्या मंत्रात असे सांगितले आहे की ज्याच्यामध्ये सर्व देवता वास करतात, तो जाणण्यास व उपासना करण्यास योग्य ईश्वर आहे। जे लोक देवता या शब्दाचा अर्थ परमेश्वर असा करतात, त्यांची ती चूक आहे। परमेश्वर हा देवांचा देव असल्याने त्याला महादेव असे म्हणतात। तोच साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारा न्यायाधीश व अधिष्ठाता म्हणजे सर्वांचा आधार आहे। हे मनुष्या, जे काही या जगात गतिमान आहे त्या सर्वांमध्ये व्याप्त होऊन जो सर्वांचे नियमन करतो त्याला ईश्वर असे म्हणतात। त्याला भिवून तू कोणाच्याही धनाची अन्यायाने अभिलाषा बाळगू नकोस। अन्यायाचरणाचा त्याग कर आणि न्यायाचरणरूपी धर्माचा अवलंब करून आपल्या आत्म्याने आनंदाचा उपभोग घे। यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 1। ईश्वराचे अस्तित्व। प्रश्न: तुम्ही ईश्वर ईश्वर असे म्हणता, परंतु त्याचे अस्तित्व कसे सिद्ध करणार? उत्तर: सर्व प्रत्यक्षादी प्रमाणांनी आम्ही ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करतो। प्रश्न: ईश्वराच्या बाबतीत प्रत्यक्षादी प्रमाणे कधीच लागू पडत नाहीत? उत्तर: गौतम महर्षीकृत न्यायदर्शनातील सूत्र आहे: कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक व मन यांचा अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सुख, दुःख व सत्य असत्य या विषयांशी संबंध होऊन जे ज्ञान उत्पन्न होते त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात, पण ते भ्रमरहित असले पाहिजे। न्यायदर्शन अध्याय 1 सूत्र 4। यावरून आपल्याला हे लक्षात येते की इंद्रिये व मन यांच्याद्वारे गुणांचे प्रत्यक्ष ज्ञान होते, गुणीचे नव्हे।
ज्याप्रमाणे त्वचा वगैरे इंद्रियांनी स्पर्श रूप रस व गंध यांचे म्हणजे गुणांचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर त्याच्या साह्याने गुणीचे म्हणजे पृथ्वीचे आत्मायुक्त मनाने प्रत्यक्ष ज्ञान होते, त्याचप्रमाणे या प्रत्यक्ष सृष्टीमधील रचना विशेष आदी गुणांचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्याने परमेश्वराचेही प्रत्यक्ष ज्ञान होते. प्रश्न: ईश्वर सर्वव्यापक आहे की एखाद्या विशिष्ट देशात राहतो? उत्तर: ईश्वर सर्वव्यापक आहे. कारण जो एका देशात राहतो तो सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वनियंता, सर्वांचा स्रष्टा, सर्वांचा धर्ता म्हणजे आधार व प्रलयकर्ता असू शकत नाही. करता जर एखाद्या ठिकाणी नसेल तर तेथे काही कार्य करणे त्याला शक्य होणार नाही. ईश्वर तर सर्व ठिकाणी कार्य करतो म्हणून तो सर्व ठिकाणी आहे. प्रश्न: परमेश्वर दयाळू व न्याय करणारा आहे काय? उत्तर: होय, आहे. प्रश्न: हे दोन्ही गुण परस्पर विरुद्ध आहेत. जो न्याय करतो तो दया कशी करणार? आणि तो दया करील तर न्याय कसा करणार? केलेल्या बऱ्या वाईट कृत्यानुसार तंतोतंत सुख दुःख देणे याला न्याय असे म्हणतात, तर अपराध्याला शिक्षा न करता सोडून देणे याला दया असे म्हणतात. उत्तर: न्याय व दया यामध्ये नाममात्र भेद आहे. कारण जो हेतू न्यायाने साध्य होतो तोच दयेने साध्य होतो. माणसाने गुन्हा करणे सोडून द्यावे व दुःखात पडू नये हा शिक्षा करण्याचा हेतू असतो. इतरांचे दुःख दूर करणे याला दया असे म्हणतात. दया व न्याय यांचा जो अर्थ तुम्ही लावला आहे तो बरोबर नाही. कारण ज्याने जेवढे व जसे वाईट कृत्य केले असेल त्याला तेवढी व तशी शिक्षा झालीच पाहिजे. यालाच न्याय असे म्हणतात. अपराध्याला शिक्षा दिली गेली नाही तर दयेचाच नाश होतो. कारण एका गुन्हेगार डाकूला सोडून देणे म्हणजे हजारो धर्मात्मा पुरुषांना दुःख देणे होय. जेव्हा एकाला सोडून दिल्याने हजारो माणसांना दुःख प्राप्त होते तेव्हा ती कसली दया? त्या डाकूला तुरुंगात डांबून ठेवून त्याच्याकडून होणाऱ्या पापापासून त्याला वाचविणे म्हणजे त्या डाकूवर दया करणे होय. तसेच त्या डाकूला मारून हजारो माणसांचे जीवन सुरक्षित बनविणे ही त्या माणसांवर केलेली दयाच होय. प्रश्न: ईश्वर साकार आहे की निराकार? उत्तर: ईश्वर निराकार आहे. कारण जो साकार असतो तो सर्वव्यापक असू शकत नाही. ईश्वर सर्वव्यापक नसता तर त्याला सर्वज्ञ आदी गुणही लागू पडले नसते. कारण परिमित वस्तूमधील गुण कर्म स्वभावही परिमित असतात. तसेच तो साकार असता तर शीत उष्ण क्षुधा तृषा रोग दोष छेदन भेदन इत्यादी गोष्टींपासून मुक्त राहिला नसता. यावरून हेच सिद्ध होते की ईश्वर निराकार आहे. तो साकार असता तर त्याचे नाक कान डोळे इत्यादी अवयव बनविणारा दुसरा कोणीतरी असला पाहिजे. कारण जो संयोगाद्वारे उत्पन्न होतो त्याच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असणारा संयोग घडवून आणणारा निराकार चेतन अवश्य वेगळा असला पाहिजे. येथे कोणी असे म्हणेल की ईश्वराने स्वेच्छेने आपले शरीर बनविले तर ते शरीर बनण्यापूर्वी तो निराकार होता असेच सिद्ध होते. याचा अर्थ असा की परमात्मा कधी शरीर धारण करीत नाही, परंतु निराकार असल्यामुळे साऱ्या जगाला सूक्ष्म कारणांपासून स्थूलाकार बनवितो. प्रश्न: ईश्वर सर्वशक्तिमान आहे की नाही? उत्तर: आहे. परंतु सर्वशक्तिमान या शब्दाचा जो अर्थ तुम्ही समजता तसा तो नाही.
परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. याचा अर्थ एवढाच की तो जगाची उत्पत्ती, पालन म्हणजे स्थिती, प्रलय म्हणजे लय आदी आणि सर्व जीवांना त्यांच्या पापपुण्यानुसार सुख दुःख देण्याची व्यवस्था वगैरे आपल्या कामामध्ये कोणाचीही किंचितही मदत घेत नाही. अर्थात आपल्या अनंत सामर्थ्यानेच तो आपले काम पूर्ण करतो. प्रश्न: आम्ही असे समजतो की ईश्वर त्याला हवे ते करू शकतो कारण त्याला जाब विचारणारा त्याच्यावर दुसरा कोणी नाही. उत्तर: त्याला काय हवे असते? तुम्ही असे म्हणाल की त्याला सर्व काही हवे असते आणि तो ते करू शकतो. यावर आम्ही तुम्हाला असे विचारतो की परमेश्वर स्वतःचा नाश करू शकतो काय? अनेक ईश्वरांची उत्पत्ती करू शकतो काय? स्वतः अविद्वान बनून चोरी, व्यभिचार वगैरे पापकर्मे करून तो स्वतः दुःखीही होऊ शकतो काय? वस्तुतः या गोष्टी परमेश्वराच्या गुणकर्म स्वभावाविरुद्ध आहेत. म्हणून तो सर्व काही करू शकतो हे तुमचे म्हणणे बरोबर नाही. तसे कधी घडू शकत नाही. म्हणून सर्वशक्तिमान या शब्दाचा जो अर्थ आम्ही लावला आहे तोच बरोबर आहे. प्रश्न: परमेश्वर साधी आहे की अनादी? उत्तर: परमेश्वर अनादी आहे. ज्याची उत्पत्ती कोणत्याही कारणापासून अथवा अमुक वेळी झालेली नसते त्याला अनादी असे म्हणतात. हे सर्व अर्थ पहिल्या समुल्लासामध्ये सांगितलेच आहेत, ते पाहावे. प्रश्न: परमेश्वर काय इच्छितो? उत्तर: परमेश्वर सर्वांचे कल्याण आणि सर्वांसाठी सुख इच्छितो. सर्वांनी स्वतंत्र राहावे असे त्याला वाटते. तो कोणालाही अपराधा वाचून पराधीन बनवित नाही. प्रश्न: परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना केली पाहिजे की नाही? उत्तर: केली पाहिजे. प्रश्न: स्तुती वगैरे केल्याने ईश्वर आपला नियम मोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याला पापमुक्त करेल काय? उत्तर: नाही. प्रश्न: तर मग स्तुती प्रार्थना कशासाठी करायची? उत्तर: स्तुती प्रार्थना करण्याचे फळ वेगळेच आहे. प्रश्न: ते कोणते? उत्तर: स्तुतीमुळे ईश्वराविषयी प्रीती निर्माण होते. त्याच्या गुणकर्म स्वभावाच्या चिंतनाने आपल्या गुणकर्म स्वभावात सुधारणा होऊ शकते. प्रार्थनेने निरभिमानता उत्पन्न होऊन उत्साह वाढतो व सहाय्य मिळते. उपासनेने परब्रह्माशी मेळ होऊन त्याचा साक्षात्कार घडतो. प्रश्न: हे जरा स्पष्ट करून सांगा. उत्तर: जसे स्तुती, प्रार्थना व उपासना. ईश्वराची स्तुती. तो परमात्मा सर्वत्र व्यापक, शीघ्रकारी व अनंत बलवान आहे. तो शुद्ध, सर्वज्ञ, सर्वांचा अंतर्यामी, सर्वांवर विराजमान, सनातन, स्वयंसिद्ध परमेश्वर अनादी काळापासून आपल्या अनादी सनातन जीवरूपी प्रजेला आपल्या सनातन विद्येने यथावत अर्थांचा बोध वेदांद्वारे करीत आहे. ही सगुण स्तुती झाली. परमेश्वरामध्ये जे जे गुण आहेत त्या त्या गुणांचे वर्णन म्हणजे सगुण स्तुती होय. काय? तो परमेश्वर कधी शरीर धारण करीत नाही अथवा जन्म घेत नाही. त्याच्यामध्ये छिद्र अथवा व्रण असत नाही. तो नाडी शिर स्नायूच्या बंधनात अडकत नाही. तो कधी पापाचरण करीत नाही. त्याला क्लेश, दुःख, अज्ञान ही कधीही होत नाहीत. रागद्वेषादी विकारांपासून तो अलिप्त असतो. यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 8. अशा प्रकारे परमेश्वराची जी स्तुती केली जाते ती निर्गुण स्तुती होय. परमेश्वरामध्ये जे गुण आहेत तसे गुण कर्म स्वभाव आपलेही बनविणे हे या स्तुतीचे फळ आहे. उदाहरणार्थ, परमेश्वर न्यायी आहे, तसेच आपणही न्यायी बनण्याचा प्रयत्न करावा. असे न करता केवळ भाटाप्रमाणे जो परमेश्वराचे गोडवे गातो
पण आपले आचरण सुधारित नाही, त्याचे ते गुणसंकीर्तन व्यर्थ आहे. प्रार्थना. हे अग्ने, प्रकाशस्वरूप परमेश्वरा, तुझ्या कृपेने ज्या बुद्धीची उपासना विद्वान, ज्ञानी व योगी करतात, त्याच बुद्धीच्या योगाने मला याच जन्मात तू बुद्धिमान कर. यजुर्वेद अध्याय 32 मंत्र 14. हे परमेश्वरा, तू ज्ञानस्वरूप आहेस. कृपा करून माझ्यामध्येही ज्ञानाची स्थापना कर. तू अनंत पराक्रमयुक्त आहेस, म्हणून आपल्या कृपा कटाक्षाने माझ्यामध्येही पूर्ण पराक्रम उत्पन्न कर. तू अनंत बलयुक्त आहेस, म्हणून माझ्यामध्येही बल निर्माण कर. तू अनंत सामर्थ्ययुक्त आहेस, तू मलाही पूर्ण सामर्थ्य दे. तू दुष्कृत्ये व दुष्ट माणसे यांच्यावर क्रोध करणारा आहेस, मलाही तू तसाच बनव. तू निंदा व स्तुती यांची पर्वा करीत नाहीस आणि तुझा अपराध करणाऱ्यांना सहन करतोस. कृपा करून मलाही तसाच बनव. यजुर्वेद अध्याय 19 मंत्र 9. हे सुखदायक स्वप्रकाश स्वरूप सर्वज्ञ परमात्मन, तू आम्हाला श्रेष्ठ मार्गाने ने व सर्व प्रज्ञानांची प्राप्ती करून दे. आमच्यामध्ये जे काही कुटील पापाचरण आहे त्याचा पूर्ण नाश कर. तू आम्हाला पवित्र करावेस, म्हणून आम्ही तुझी नम्रतापूर्वक स्तुती करतो. यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 16. हे परमगुरू परमात्मन, तू आम्हाला असत मार्गापासून दूर करून सन्मार्गाने ने. अविद्यारूपी अंधकारातून सोडवून विद्यारूपी सूर्य मिळवून दे आणि मृत्यूरूपी रोगापासून दूर करून मोक्षाच्या आनंदरूपी अमृताची प्राप्ती करून दे. शतपथ ब्राह्मण प्रपाठक 14 ब्राह्मण 3 कंडिका 1 वल्ली 30. अशी प्रार्थना कधीही करता कामा नये की हे परमेश्वरा, तू माझ्या शत्रूंचा नाश कर, मला सर्वात मोठा बनव, माझीच प्रतिष्ठा वाढव आणि माझ्या अधीन सर्व राहतील असे कर. अशी प्रार्थना परमेश्वर कधीही स्वीकारित नाही. परमेश्वर अशी आज्ञा देतो की माणसाने 100 वर्षे म्हणजे जीवात जीव असेपर्यंत कर्म करीत जगण्याची इच्छा धरावी, कधीही आळशी बनू नये. यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 2. उपासना. समाधीच्या योगाने ज्या पुरुषाचे अविद्यादी मळ नष्ट झाले आहेत, ज्याने आत्मस्थ होऊन परमात्म्यामध्ये आपले चित्त केंद्रित केले आहे, त्याला परमात्म्याशी मिलनाचे जे सुख प्राप्त होते त्याचे वर्णन वाणीने करता येत नाही. मैत्रायणी उपनिषद प्रपाठक 4 खंड 4 वल्ली 9. कारण जीवात्मा आपल्या अंतःकरणाने त्या आनंदाचे ग्रहण करतो. उपासना या शब्दाचा अर्थ जवळ बसणे असा आहे. अष्टांग योगाद्वारे परमात्म्याचे सानिध्य प्राप्त करणे आणि त्याला सर्वव्यापी सर्वांतर्यामी या रूपात प्रत्यक्ष पाहणे, यासाठी जे काही करावे लागते ते सर्व केले पाहिजे. उपासना करू इच्छिणाऱ्याने 1. अहिंसा, कोणाशीही वैर ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. 2. सत्य, खरे बोलावे, कधीही खोटे बोलू नये. 3. अस्तेय, चोरी करू नये, सदैव सत्य व्यवहार करावा. 4. ब्रह्मचर्य, जितेंद्रिय बनावे, विषय लंपट बनू नये, निर्भिमानी असावे. 5. अपरिग्रह, कसलाही लोभ धरू नये. पातंजल योगदर्शन साधना 5 सूत्र 30. हे 5 नियम मिळून उपासना योगाचे प्रथम अंग होते. 1. शौच, राग मोहद्वेषाचा त्याग करून आंतरिक शुद्धी करावी आणि पाणी वगैरे साधनांनी बाह्य शुद्धी करावी. 2. संतोष, धर्मयुक्त पुरुषार्थ केल्याने लाभ झाला तर त्यात आनंद मानू नये आणि हानी झाली तर दुःख करू नये.
3. तप. सदैव प्रसन्न चित्ताने आळस सोडून पुरुषार्थ करीत असावे. सदोदित सुख दुःख सहन करावे आणि धर्माचे अनुष्ठान करावे. अधर्माचा अवलंब कधीही करू नये. 4. स्वाध्याय. नेहमी वेदादी सत्यशास्त्रांचे अध्ययन व अध्यापन करावे. सत्पुरुषांचा संग करावा. आणि 5. ईश्वर प्रणिधान. ओम या एकमेव परमेश्वराच्या नावाचा अर्थ समजून नित्य जप करावा. आपल्या आत्म्याला परमेश्वराच्या आज्ञेनुसार समर्पित करावे. पातंजल योगदर्शन